हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. महायुतीच्या समन्वय समितीची रंगशारदामध्ये आज महत्त्वाची बैठक. मुंबईतील जागा संदर्भात पुन्हा होणार महत्त्वाची चर्चा. आज आणि उद्याही बैठकांचा धडाका सुरूच राहणार. पुण्यातील जागा संदर्भात अजित पवार आणि उदय सामंतांमध्ये प्रदीर्घ चर्चा. पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. पुण्यात नवीन समीकरणं जुळणार असल्याची देखील शक्यता. अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा. अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी दोघांमध्ये खलबतं. अचानक झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पुण्यात मनसे काँग्रेससोबत आघाडीत येण्याचं इच्छुक नाही. मनसेच्या अजय शिंदेंनी केलं स्पष्ट. मवियाच्या बैठकीत मनसे सहभागी झाल्याची सुरू होती चर्चा. मनसेनं मात्र चर्चा फेटाळली. नाशिकमध्ये भाजप शिवसेना जागा वाटपाची चर्चा थांबली. भाजपकडून 122 जागांवर लढण्याची तयारी सुरू, तर शिवसेनेचा 45 जागांचा प्रस्ताव भाजपकडून अमान्य. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये. दुपारी नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंचा पहिला कार्यकर्ता मेळावा, तर तपोवन परिसरातील झाडांची देखील करतायत पाहणी. जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच ठाण्यात भाजपकडून प्रचाराला सुरुवात. ठाण्यात 16 ठिकाणी भाजपची बॅनरबाजी. नमो भारत नमो ठाणे शीर्षकाखाली लावण्यात आलेल्या बॅनर्सची चर्चा. शिवसेना भवनात उद्या महत्त्वाची बैठक. शाखाप्रमुख उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. उद्या शिवसेना भवनामध्ये सकाळी 11 वाजता बैठक. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगतापांची कोंडी करण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न. जगताप लढवणार असलेल्या 2 जागांची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याची माहिती. कोल्हापूर काँग्रेसची पहिली 48 जणांची यादी जाहीर. पहिल्या यादीत 18 माजी नगरसेवकांचा समावेश. जिल्हाध्यक्ष सतेज पाटलांनी जाहीर केली यादी. आणि खोपोलीतील शिवसेना पदाधिकारी मंगेश काळोखे हत्या प्रकरणी रवींद्र देवकर, दर्शन देवकर पोलिसांच्या ताब्यात. नागोठणे भागात रायगड पोलिसांची कारवाई. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिवसेना उभाठा पक्षासोबत 4 जागांवर पेच अजूनही कायम आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीतील अडलेल्या 4 जागांवर चर्चा देखील होणार आहे. निवडणुकीत देखील प्रचाराबाबत आढावा बैठक घेतली जाणार आहे. तर नांदगावकर, देशपांडे, सरदेसाई हे बैठकीमध्ये उपस्थित आहेत अशी देखील माहिती समोर येते. राज ठाकरे यांनी महत्त्वाची ही बैठक बोलावलेली आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. सुमित, अजूनही काही जागांवर तिढा आहे, काही जागांवर स्थानिक नेत्यांची नाराजी आहे. काय सगळं घडतंय? घडामोडी सातत्यानं वेगानं घडतात. त्याचं कारण असं आहे की आता जागा वाटप निश्चित झालं, पण काही वेळेला जागा काही ठिकाणी अदलाबदल कराव्या लागलेल्या आहेत. आणि स्थानिक कार्यकर्ते कुठे आक्रमक होत आहेत किंवा नाराज होत आहेत, त्यांची नाराजी दूर करायची आहे. कारण जागा काही जिथे जिथे प्राबल्य आपलं अधिक आहे असं तिथल्या कार्यकर्त्यांना वाटतंय, तसं नाहीये. तर काही ठिकाणी तर जागा त्यांना दुसऱ्यांना सोडाव्या लागलेल्या आहेत. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आज अंतिम सगळ्यावरती निर्णय घ्यायचा आहे, तोडगा काढायचा आहे. आणि म्हणूनच सगळ्या नेत्यांना आज राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर बोलावलं. सकाळपासूनच सगळेच नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बैठक एक झाली आणि त्यानंतर शेजारी जे कार्यालय आहे मनसेचं, तिथे सगळे नेते गेलेले आहेत. ही बैठक झाल्यानंतर हे सगळे नेते पुन्हा एकदा इथे येतील. याच्यामध्ये बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार, कुणाल माईनकर, गजानन काळे आणि अविनाश जाधव, अभिजित पानसे म्हणजे अगदी ठाणे आणि नवी मुंबईचे नेते देखील इथे आलेले आहेत.
तिथे देखील काही तोडगा काढायचा असेल तर तो देखील आजच काढला जाईल, कारण आता 2च दिवस उरलेत जेव्हा एबी फॉर्म दाखल करायचा आणि म्हणूनच आज ह्या सगळ्या गोष्टी अंतिम करून एबी फॉर्म आजपासूनच द्यायला सुरुवात होईल. नेत्यांना इथे बोलावलं जाईल, कार्यकर्त्यांना बोलावलं जाईल आणि त्यांना एबी फॉर्म दिला जाईल. यादी थेट प्रसिद्ध केली जाणार नाहीये आणि त्यामुळेच इथे घडामोडींना आता वेग आलेला आपण बघतोय. थोड्या वेळात नेमकं काय काय घडतं या सगळ्याचा तपशील आपल्यापर्यंत येणार आहे. अगदीच सुमित, काय घडामोडी घडतायत सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेणार आहोत. धन्यवाद माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी, महायुतीच्या समन्वय समितीची आज रंगशारदा इथे बैठक होणार आहे. मुंबईतील जागांबद्दल पुन्हा एकदा चर्चा देखील होणार आहे. आज आणि उद्या बैठकांचा सिलसिला हा सुरूच राहणार आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, केडीएमसी सह सगळीकडेच अद्याप जागा वाटप हे पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे आजच्या समन्वय बैठकीमध्ये तिढा जो काही जागा वाटपांचा झालेला आहे त्या संदर्भात पुन्हा चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते. तर शिवसेना भवन येथे उद्या बैठक बोलावण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख सर्वच पदाधिकाऱ्यांची उद्या 11 वाजता शिवसेना भवन येथे बैठक आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि जागा वाटपाचा जो काही तिढा आहे त्या संदर्भात ही बैठक महत्त्वाची मानली जाते. पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. अजित पवारांची उदय सामंत यांच्याशी दीर्घ चर्चा देखील झालेली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये नवी समीकरणं जुळणार का असा देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय. काही काळापर्यंत पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येणार अशी चर्चा सुरू झालेली होती. त्यानंतर ती चर्चा बहुधा फिसकटल्याची देखील बातमी समोर आली आणि आता ही नवीन अपडेट या सगळ्यांमध्ये समोर येते आहे. पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. पुढची महत्त्वाची बातमी, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज अर्ज भरणार आहे. आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अर्ज भरताना मिरवणूक न काढण्याची जी अट आहे ती कोर्टाने ठेवण्यात आलेली आहे. पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये बंडू आंदेकर आज अर्ज भरणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याला उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना मिरवणूक न काढण्याची अट कोर्टाकडून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे मिरवणूक न काढता शांततेत अर्ज भरण्याची ही अट ठेवण्यात आलेली आहे. पुण्यातील भवानी पेठ या क्षेत्रीय कार्यालयामध्ये बंडू आंदेकर अर्ज भरणार आहेत अशी माहिती समोर येते. तर पुण्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत. कुठे युती कुठे आघाडी अशा वेगवेगळ्या घडामोडी दिसत आहेत. कुठे कुठल्या उमेदवाराला हे तिकीट दिलं जाणार आहे अजून त्याची वाच्यता कुठेही झालेली नसली तरी बंडू आंदेकर यांना भवानी पेठमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते अर्ज भरणार आहेत अशी माहिती समोर येते. या संदर्भातच आपण सविस्तर बोलूयात आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याशी. वैभव, बंडू आंदेकर हे भवानी पेठेतून अर्ज भरणार असल्याचं कळतंय, पण त्याचबरोबर कोर्टाने मिरवणूक न काढण्याची अट ठेवली आहे. आणखी अशा कुठल्या अटी यांच्यावर लादण्यात आल्यात? प्रियंका, बंडू आंदेकर यांनी न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता पुणे सत्र न्यायालयामध्ये आणि निवडणूक लढवू द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली होती. मूलभूत अधिकार असल्याची नोंद करत न्यायालयानं काही अटी शर्ती ज्या आहेत त्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये घोषणाबाजी करता येणार नाही, मिरवणूक काढता येणार नाही आणि पोलीस बंदोबस्तामध्ये जाऊन त्यांना अर्ज भरावा लागेल. त्यासाठी थोड्या वेळामध्ये बंडू आंदेकर जो आंदेकर टोळीचा म्होरक्या आहे तो भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये येऊन अर्ज जो आहे तो अर्ज दाखल करेल. काही वेळामध्ये साधारण 12:30 वाजेच्या दरम्यान पोलीस जे आहेत ते त्याला घेऊन येतील. 2 दिवसापूर्वी समर्थ पोलिसांनी एका गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करून घेतलेलं होतं जमिनीवर ताबा मारण्याच्या प्रकरणामध्ये आणि त्यामध्ये तो पोलीस कोठडीत होता. गुन्हे शाखेकडे त्याची कोठडी जी आहे ती दिलेली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार आता पोलीस त्याला या क्षेत्रीय कार्यालयामध्ये घेऊन येतील जिथं बंडू आंदेकर हा अर्ज भरेल. जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार वनराज आंदेकर याची पत्नी जी आहे ती आणि लक्ष्मी आंदेकर जी बंडू आंदेकर याची भाऊजाई आहे या दोघींचेही अर्ज जे आहेत ते भरले जाणार आहेत. एकूण 3 तिकीटं जी आहेत ती या आंदेकर कुटुंबियांना द्यायचा निर्णय जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलाय. वनराज आंदेकर हा सुद्धा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता 2017च्या निवडणुकीमध्ये आणि आंदेकरांचेही
ज्या भागामध्ये प्राबल्य आहे गणेश पेठेमध्ये तिथे ही 3 तिकीटं जी आहेत ती द्यायचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. वास्तविक या निर्णयावरती राष्ट्रवादीच्या टीका होऊ शकते हे सगळं माहिती असताना सुद्धा अजित पवारांनी उमेदवार जे आहेत निवडून येणारे उमेदवार हा एकमेव क्रायटेरिया ठरवलाय. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे किंवा काय याबाबत फारशी चर्चा न करता कुटुंबीय किंवा महिला ज्या आहेत या महिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये असं एक लॉजिक जे आहे ते अजित पवार पक्षाकडून दिलं जाते. अधिकृतरित्या जाहीर कुणी त्याच्यावरती बोलायला तयार नाही. मात्र न्यायालयाची परवानगी असल्यामुळे जी माहिती आपल्याला मिळते अजित पवार पक्षाकडून बंडू आंदेकर हे 12:30 वाजेच्या दर्म्यान या भवानी पेठेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज भरतील. त्यासाठीचा पोलीस बंदोबस्त आपण पाहतोय. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील किंवा ACP आहेत शंकर खटके ते सुद्धा इथे बंदोबस्ताला आलेले आहेत आणि स्थानिक पोलीस तर आहेतच मात्र गुन्हे शाखेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्ताला आलेले पाहायला मिळत आहेत. गुन्हे शाखेचे अधिकारीच बंडू आंदेकर याला घेऊन येतील. इथं गर्दी होऊ नये किंवा त्याच्या समर्थकांनी गर्दी करू नये, न्यायालयानं घालून दिलेल्या अटी ज्या आहेत त्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊन हा अर्ज जो आहे तो ते भरणार आहेत. बंडू आंदेकर हा कारागृहातूनच निवडणूक लढवेल असं एकूण चित्र दिसतंय. त्याचे जे समर्थक आहेत तेच त्याचा प्रचार करतील आणि निवडणुकीची सगळी स्ट्रॅटेजी जी आहे ती कारागृहातून बंडू आंदेकर चालवेल असं दिसतंय. एकूण त्याच्या कुटुंबातले त्याच्या सहित 3 सदस्य जे आहेत ते अर्ज भरणार आहेत. त्यामुळे तर पुण्यातल्या राजकीय घडामोडींमध्ये आता काय काय घडतंय वैभव तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. धन्यवाद माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. अमोल कोल्हे अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानावरून बाहेर पडले तर अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे. अजित पवार कालपासून पुण्यामध्ये आहेत. बारामती हॉस्टेलमध्ये त्यांनी महत्त्वाची बैठक देखील घेतली. त्यानंतर सकाळीच अजित पवार हे बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार नेमके कुठे आहेत असा प्रश्न पडलेला होता. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांची गाडी अजित पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना दिसून आली. त्यामुळे अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून बरीच खलबत देखील झाली. जागा वाटपासाठीच्या बैठकीत चांगलीच घासाघीस देखील झाल्याचं कळतंय. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अचानक पुण्याच्या राजकारणामध्ये घडामोडींना वेग आला. एकीकडे पुण्यात एकत्र निवडणूक लढण्याबाबत शुक्रवारी रात्रीतूनच निर्णय होईल असं बोललं जात होतं आणि असं असतानाच अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चेसाठी पोहोचले. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. सर्वच उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर लढावं या मुद्द्यावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद झाल्याची माहिती मिळते. या मतभेदामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पोहोचल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या सर्व घडामोडींमुळे पुण्यात नेमकं कोण कोणासोबत आघाडी करणार यावरून चर्चांना उधाण आलंय. दरम्यान पुण्यात काय काय घडतंय एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर सुरुवातीला अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. त्यानंतर अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चेसाठी पोहोचले. त्यानंतर त्या दोघांमध्ये देखील बरीच चर्चा झाली. त्या दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरेंशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे पुण्यात नेमकं कोण कोणाशी आघाडी आणि कोण कोणाशी युती करते या सगळ्यांबाबत अजूनही संभ्रम हा कायम आहे. मला माहीत नाही काय चाललंय हे. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता. त्यांच्या पक्षात काय चाललंय हे मी कसं काय बोलू. जेव्हा त्याचा निर्णय बाहेर येईल तेव्हा मी बोलू शकेन की बाबा हे असं असं घडलेलं आहे. अजून तिथे तसं काहीच घडताना दिसत नाहीये आमच्यासाठी. पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांची उमेदवारीला कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय. कारण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेसवासी झालेल्या प्रशांत जगताप यांना दिलेल्या 2 जागांची ठाम मागणी करण्यात आली आहे आणि त्यामुळेच
प्रशांत जगताप यांची उमेदवारी अडचणीत येण्याची देखील शक्यता आहे. या सगळ्यांबाबत अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याची माहिती ही समोर येते. पुढची महत्त्वाची बातमी, मनपा निवडणूक प्रचारासाठी हिंदुत्ववादी नेत्यांची क्रेज दिसून येते. उमेदवारांकडून हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभेची मागणी करण्यात येते. महायुतीच्या उमेदवारांची पक्ष नेतृत्वाकडे वेगवेगळ्या हिंदुत्ववादी नेत्यांकडून प्रचार करण्यात यावा यासाठी फिल्डिंग लावण्यात येते. यामध्ये योगी आदित्यनाथ, नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांच्या सभेची मागणी सगळ्यात जास्त आहे. मनपा निवडणुकीतही बटेंगे तो कटेंगेचा प्रचार पॅटर्न हा दिसून येतोय. पुढची बातमी आहे ठाण्यातून. ठाणे केडीएमसीतील युती संदर्भात बैठका या सुरूच आहेत. भाजप आणि सेनेच्या युतीच्या चर्चांवर पहाटे 4 पर्यंत बैठक झाली आहे. ठाण्यातील वर्तकनगरच्या भाजप कार्यालयामध्ये ही सगळी खलबत सुरू आहे. जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच झाल्याची देखील माहिती समोर येते. खिशात पैसा येतो. गेल्या 10 वर्षामध्ये आपले देश सोडून जाणारे 12 लाख लोक आहेत. आणि हे जे सोडून जातात, काही काही बिचारे खऱ्या अर्थाने जातात की त्यांना त्यांच्या मुलांसाठी असेल किंवा अजून कोणासाठी असेल चांगलं भविष्य पाहिजे, भवितव्य पाहिजे. पण हे सगळे जे जातात ते प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? नाही ना. आता आपले प्रधानमंत्री महोदय देखील जेव्हा जगभरात जातात तेव्हा एक पेड माँ के नाम जिथे जिथे लावतात. पण त्यांचाच पक्ष आज दुर्दैवाने इथे महाराष्ट्रामध्ये जे सगळं नष्ट करत आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो इथे तपोवन आहे.